नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्यातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्या आपल्याला आज काय विशेषमध्ये बघायच्यात, पण सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे. कृषी विभागातल्या सर्वात मोठ्या घोटाळ्याबाबतची. नाशिकच्या पेठ तालुक्यात कृषी अधिकाऱ्यांनी 50 कोटींचा घोटाळा केलाय. या अधिकाऱ्यांनी 1-2 नाही तर तब्बल 147 शेतकऱ्यांना गंडवलंय. खोट्या निविदा काढून सरकारी बाबूंनी 6 वर्षात शासनाची 50,72,72,000ची लूट केली. या प्रकरणी 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. एका ट्रॅक्टर चालक कंत्राटदार शेतकऱ्यानं न्यायालयात धाव घेतल्यानंतर या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. राज्यात खळबळ उडवून देणारी ही सगळ्यात मोठी घोटाळ्याची बातमी आहे. नाशिकच्या पेठ तालुक्यामधनं ही बातमी आहे. कृषी विभागातला सगळ्यात मोठा घोटाळा. नाशिकच्या पेठ तालुक्यामध्ये कृषी अधिकाऱ्यांनी 50 कोटींचा घोटाळा केलेला आहे. या अधिकाऱ्यांनी 147 शेतकऱ्यांना गंडवलं आहे. खोट्या निविदा काढल्या आणि सरकारी बाबूंनी 6 वर्षांमध्ये जवळपास 50 कोटींची फसवणूक केलेली आहे. 16 जणांविरोधात या प्रकरणी सध्या गुन्हा दाखल केलेला आहे. यानंतर आता देशातल्या सहकारी साखर कारखानदारांसाठी एक गोड बातमी म्हणावी लागेल. गेल्या 35 वर्षांपासून कारखान्यांना भेडसावणाऱ्या प्राप्तिकर आकारणीचा प्रश्न अखेर निकाली निघालाय. FRP पेक्षा अधिक ऊस दर देणाऱ्या साखर कारखान्यांना फरकावरील रकमेवर लागू केलेला सुमारे 9,500 कोटी रुपयांचा प्राप्तिकर रद्द करण्याचा निर्णय केंद्रानं घेतलाय. FRP SMP पेक्षा अधिक ऊस दर दिलेल्या साखर कारखान्यांना प्राप्तिकर विभागानं नोटिसा पाठवलेल्या. वाढीव फरकाची रक्कम म्हणजे नफा गृहीत धरून त्यावर कर आकारणी करण्याचं धोरण प्राप्तिकर विभागानं अंगीकारलं होतं. देशभरातल्या सहकारी साखर कारखान्यांना कर वसुलीच्या नोटिसा लागू झाल्यानं प्रचंड नाराजी पसरली होती. या प्रश्नी राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. तर या निर्णयामुळे काय नेमके बदल होणार आहेत बघूया आपण. FRP पेक्षा जादा दरावरील आकारणी हा नफा नव्हे तर व्यावसायिक खर्च गृहीत धरला जाणार. प्राप्तिकराचे दावे निकाली काढण्याची सूचना. नव्या निर्णयामुळे काय बदल होत आहेत बघा. यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. नीट आणि PG बाबतची. याबाबतचा निकाल आज लागणार आहे. नीट PG मध्ये ओबीसींना 27% आणि आर्थिक मागास घटकाला 10% आरक्षण लागू करण्याविरोधात याचिका दाखल केली आहे. त्यावर आज सुप्रीम कोर्टात निकाल दिला जाणार आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे नीट PG समुपदेशन प्रक्रिया रखडली. ही प्रक्रिया लवकरच सुरू होणं महत्त्वाचं आहे असं कोर्टानं म्हटलंय. आर्थिक मागासांना आरक्षण द्यायचंच असेल तर 2.5 लाखांची उत्पन्न मर्यादा असायला हवी अशी भूमिका याचिकाकर्त्यांची आहे. केंद्रानं ही मर्यादा 8 लाखांची निश्चित केली आहे. मात्र आर्थिक मागासांसाठी सिन्हू समितीच्या उत्पन्न निकषानुसार अंमलबजावणी व्हावी असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केलाय. बुधवारी या प्रकरणावर सुनावणी झाली होती. 8 लाखांची उत्पन्न मर्यादा कायम ठेवण्यासाठी केंद्रानं प्रतिज्ञापत्र दाखल केलंय. आणखी एक महत्त्वाची बातमी येते. पंजाब दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणात आणखी तापण्याची शक्यता आहे. या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होते. सरन्यायाधीश NV रमण्णा, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टातल्या आजच्या कामकाजात हे प्रकरण पहिल्या क्रमांकावर आहे. गुरुवारी सुप्रीम कोर्टाच्या कामकाजादरम्यान वरिष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षेतल्या त्रुटीची बाब सरन्यायाधीश NV रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर मांडली. सुरक्षा व्यवस्थेत गंभीर त्रुटी असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. त्यावर सरन्यायाधीशांनी त्यांना कोर्टाकडून काय हवं आहे अशी विचारणा केली. प्रत्युत्तरात मनिंदर सिंग यांनी खटल्याशी संबंधित सर्व रेकॉर्ड भटिंडाच्या जिल्हा न्यायाधीशांकडे सुरक्षित ठेवण्याचे निर्देश द्यावे असं म्हटलंय. सुप्रीम कोर्टानं याबाबत माहिती घ्यावी आणि या सुरक्षा त्रुटी प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश पंजाब सरकारला द्यावे अशी मागणी केली आहे.
यानंतर कोरोना संदर्भातलीच एक ब्रेकिंग न्यूज आहे। ओमायक्रॉनला सौम्य समजण्याची चूक नको असं WHO म्हणतंय। ओमायक्रॉनला माइल्ड श्रेणीत ठेवू नका। केम्ब्रिजचे प्रोफेसर रवींद्र गुप्तांनी ओमायक्रॉनवर अहवाल दिलेला आहे। ओमायक्रॉन गंभीर स्थिती निर्माण करू शकतो असं डॉक्टर गुप्ता यांचं म्हणणं आहे। ओमायक्रॉनला सौम्य समजण्याची चूक करू नका असा इशारा WHOनं दिलाय। ओमायक्रॉनला माइल्ड श्रेणीत ठेवणं चुकीचं ठरेल असं WHOनं म्हटलंय। सध्या ओमायक्रॉन डेल्टापेक्षा कमी धोकादायक वाटत असला तरी तो गंभीर स्वरूप प्राप्त करू शकतो असा इशारा तज्ज्ञांनी दिलाय। केम्ब्रिजचे प्रोफेसर रवींद्र गुप्ता यांचा अहवाल प्रसिद्ध झालाय। कोरोना सौम्य झाल्याची शक्यता या अहवालात फेटाळून लावली। ओमायक्रॉनला हलक्यात लेखून बेफिक्री बाळगल्यास गंभीर स्थिती निर्माण होईल असा इशारा देण्यात आलाय। विज्ञान तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीननं एक पाऊल पुढे टाकले। मात्र चीनची अतिमहत्वाकांक्षा साऱ्या जगासाठी धोकादायक ठरू लागली, कारण चीनच्या कृत्रिम सूर्याची झळ साऱ्या जगाला बसण्याचा धोका निर्माण झालाय। चीनी सूर्याचा नवा वर्ल्ड रेकॉर्ड। 17 मिनिटात 7 कोटी अंश सेल्सिअस ऊर्जा निर्मिती। चीनी सूर्यानं वाढवलं जगाचं टेन्शन। कधी कोरोना तर कधी सीमेवरच्या कुरघोड्या। यानं त्या कारणानं नेहमीच चर्चेत असलेला चीन आता एका वेगळ्याच कारणानं जगाच्या नजरेत आलाय। चीननं आपल्या कृत्रिम सूर्याच्या मदतीनं एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड केलाय। चीननं हेफेई इथल्या न्यूक्लिअर फ्युजन रिएक्टरमधून 1056 सेकंदात म्हणजेच अवघ्या 17 मिनिटात 7 कोटी अंश सेल्सिअस ऊर्जा निर्माण केली। गेल्या वर्षी 30 डिसेंबरला हा विक्रम करण्यात आला होता, मात्र त्याची माहिती आता जाहीर करण्यात आली आहे। चीनमधल्या हेफेई इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल सायन्सेसनं टोकामक हिटिंग सिस्टम प्रोजेक्ट सुरू केलाय। चायना अकादमी ऑफ सायन्सेसचे संशोधक गोंग शियाजू यांच्या नेतृत्वात हा प्रयोग सुरू आहे। या ठिकाणी हेवी हायड्रोजनच्या मदतीनं हिलियम निर्माण केला जातो। या काळात अतिशय मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्मिती होते। यापूर्वी या कृत्रिम सूर्यानं 1.5 कोटी अंश सेल्सिअसची ऊर्जा निर्माण केली होती। त्यानंतर आता 7 कोटी अंश सेल्सिअस ऊर्जा निर्मिती करण्यात यश आलंय। चीनच्या या नकली सूर्यातून बाहेर पडलेल्या मोठ्या ऊर्जेनं जगाला मात्र टेन्शन आलंय। चीनने न्यूक्लिअर फ्युजन रिएक्टरमध्ये एक वैज्ञानिक प्रयोग करून आर्टिफिशियल एनर्जी म्हणजे ऊर्जा तयार केली, ज्याचं टेम्परेचर 7000 कोटी डिग्री सेंटीग्रेड होतं, म्हणजे जे सूर्याचं टेम्परेचर असतं तेवढं। चीननं आपल्या कृत्रिम सूर्याच्या प्रकल्पावर पाण्यासारखा पैसा ओतलाय। यातून अत्यंत कमी इंधनात मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्मिती होऊ शकते असं चीनला वाटतंय। देशाच्या प्रगतीसाठी ही ऊर्जा उपयुक्त ठरेल असं चीन साऱ्या जगाला सांगतोय। मात्र चीनचे नापाक मनसुबे जगापासून लपून राहिलेले नाही, त्यामुळे या चीनी सूर्याची झळ आपल्याला तर बसणार नाही ना, याची चिंता प्रत्येक देशाला वाटतेय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास। यापुढे सर्व चारचाकी गाड्यांमध्ये 6 एअरबॅग्स कंपल्सरी लागण्याची शक्यता आहे। सरकार याबाबत लवकरच निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। 1 जानेवारीपासून पुढच्या 2 सीटसाठी 2 एअरबॅग कंपल्सरी झालेले आहेत। मात्र येत्या काही दिवसात सगळ्याच गाड्यांमध्ये 6 एअरबॅग्स करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे। रस्त्यांचा दर्जा सुधारल्यानं गाड्यांचा वेग वाढलाय। वाढत्या वेगासोबत अपघातांचं प्रमाणही वाढलं आहे। अपघातांपासून संरक्षण मिळावं म्हणून आता गाडीतील एअरबॅग्सची संख्या वाढवली जाणार आहे। जरी साइडून येऊन तुमच्यावरती कोणी आपटलं तर तो इम्पॅक्ट तुमच्याकडे पोहोचायच्या आधीच एअरबॅग्स उघडल्या जातील आणि तुम्हाला इजा होण्यापासून बचाव होईल, याच्यात काडी मात्र शंका नाही। एअरबॅग्स गाडीला असणं महत्त्वाचं आहे आणि ते जर गव्हर्नमेंटने आता कंपल्सरी केलं की 4ही साईडच्या एअरबॅग्स पण हव्यात, ज्याला आम्ही साईड स्क्रीन्स म्हणतो, तर अतिशय उत्तम डिसिजन आहे असं मला वाटतं। तुम्ही जर सोनं चांदी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी। राज्यात लवकरच सोनं चांदी स्वस्त होणार आहे। सोन्यावरील मुद्रांक शुल्क कमी करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती नियुक्त केली आहे। मुद्रांक शुल्क कमी केल्यास राज्याच्या महसुलावर किती परिणाम होईल याचा अभ्यास करण्यासाठी ही समिती नेमण्यात आली आहे। या समितीला 1 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे। राज्यामध्ये लवकरच सोनं चांदी स्वस्त होणार आहे। सोन्यावरच्या मुद्रांक शुल्क कमी करण्यासाठी राज्य सरकारनं समिती नियुक्त केलेली आहे।
मुद्रांक शुल्क कमी केलं तर राज्याच्या महसुलावर किती परिणाम होईल याचा अभ्यास करण्यासाठी ही समिती नेमण्यात आली. या समितीला 1 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. आई भवानीचा गजर म्हणजे